नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रज्ञान गायकवाड, सॉफ्टवेअर इंजिनियर, सीओ आणि फाउंडर माझ्या ऑनलाईन विदेश. आपल्यासमोर एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी. आता PM किसान सन्मान निधी योजनेची तारीख आता जाहीर झालेली आहे. शेतकऱ्यांना मिळणार आता 4,000 रुपये. PM किसान योजनेची डेट आता झाली फिक्स. तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती काय आहे PM किसान सन्मान निधी योजना आणि PM किसान निधी योजनेची तारीख. आता पुढचा 19वा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. चला तर मग विनाविलंब व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय शेती क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या PM किसान सन्मान निधी योजनेने शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेने देशभरातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान केले असून त्यांच्या दैनंदिन जीवनात एक नवीन आशा निर्माण केली आहे. योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय असणार आहे, तर याची कार्यपद्धती कशा पद्धती असणार आहे. PM किसान योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपये 3 समान हप्त्यामध्ये दिले जातात. प्रत्येक हप्त्यामध्ये 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या शेती खर्चासाठी तसेच इतर आर्थिक गरजा भागविण्यासाठी मदत करते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 18 हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये ते वर्ग करण्यात आलेले आहे. तर 19वा हप्ता आता 5 जानेवारी 2025 रोजी वितरित केला जाणार आहे असं शासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर डिजिटल प्लॅटफॉर्म आणि पारदर्शकता योजनेची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. लाभार्थ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करण्यात आली आहे. त्याचबरोबर बँक खाते आणि आधार कार्डची पडताळणी केली जाते. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT पद्धतीचा वापर केला जातो आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातात. शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रभाव. या योजनेने शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना अतिशय मौलिक ठरलेली आहे. नियमित आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेती खर्चासाठी आधार मिळतो. बी बियाणे, खते असतील, कीटकनाशके असतील यांसारख्या आवश्यक वस्तूंची खरेदी आता सुलभ होते आहे. कृषी उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. याच्यामध्ये सामाजिक सुरक्षितता सुद्धा जोपासली जाते. छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना विशेष लाभ होतो. कोरोना महामारीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत मदत होते. शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यात वाढ होत आहे. कृषी क्षेत्राचा विकास व्हायला लागलेला आहे. शेती व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. उत्पादकता वाढविण्यास आता मदत व्हायला लागलेली आहे. शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळते. PM किसान योजनेचा लाभ देशभरातील विविध राज्यांमधील शेतकऱ्यांना मिळत आहे. महाराष्ट्र राज्य असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, गुजरात असेल, तामिळनाडू असेल, त्याचबरोबर कर्नाटक यांसारख्या राज्यामध्ये या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः 19व्या हप्त्याची जाहीर झालेल्या तारखेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आणि या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही आव्हाने आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे, डिजिटल साक्षरतेची आवश्यकता आहे. योग्य लाभार्थ्यांची निवड करणे, वेळेवर निधी वितरण. PM किसान सन्मान निधी योजना ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नसून ती शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे एक प्रभावी माध्यम बनले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाची हमी मिळाली असून त्यांच्या जीवनात सुधारणा झाली आहे. भविष्यात या योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अतिशय महत्त्वाची अपडेट होती. PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आता 19व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि 19वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या थेट खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. तर 5 जानेवारी 2025 रोजी हा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे अशी माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. PM किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या विकासामध्ये भर घालणारी ही योजना आहे आणि अतिशय महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी. PM किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 5 जानेवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरित केला जाणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट होती शेतकऱ्यांसाठी. अशाच नवनवीन अपडेट्स आणि व्हिडिओसाठी परत विचार होती. आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या होतकरू लोकांना मदत होईल. जय हिंद, जय भारत.